सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची वेळ आता संपलेली आहे। 5:30 वाजता ही वेळ संपली आणि त्यामुळे आता उमेदवारांचा जोर हा गाठी भेटींवर असल्याचं पाहायला मिळत आहे। महापालिका निवडणूक प्रचाराची वेळ आता संपलेली आहे। 5:30 वाजता ही वेळ संपली। आता उमेदवारांचा गाठी भेटींवर जोर असणार आहे। प्रचारांचे भोंगे थंडावलेले आहेत आणि गाठी भेटी सुरू झालेल्या आहेत। उमेदवारांनी आता गाठी भेटींवर जोर दिल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे महापालिका निवडणूक प्रचाराची वेळ संपलेली आहे, मात्र भोंगे थंडावलेले आहेत, प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। मात्र दुसरीकडे वैयक्तिक गाठी भेटीच्या माध्यमातून जोरदार प्रचार या सगळ्या उमेदवारांचा सुरू आहे। आपण ही दृश्य बघतोय। मुंबई महानगरपालिका, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर आणि अमरावती 29 पैकी या काही महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी राज्यभरातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मुंबईतून कपिल राऊत आपल्या सोबत आहेत, छत्रपती संभाजीनगर मधून विशाल करोळे आपल्या सोबत आहेत, नागपूर मधून अमर काणे आणि कोल्हापूर मधून प्रताप नाईक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पहिल्यांदा जाऊयात मुंबईमध्ये कपिलकडे। कपिल, आपण बघतोय प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये आता वैयक्तिक गाठी भेटींना सुरुवात झालेली आहे। काय साधारणतः प्रचाराचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय गाठी भेटींचा आणि काय परिस्थिती आहे शहरामध्ये? नक्की 5:30 वाजता 29 महानगरपालिकेच्या प्रचाराची तोफ थंडावलेली आहे। सरी 29 महानगरपालिकेची निवडणूक असली तरी सर्वांचं लक्ष केंद्रबिंदू होतं ते मुंबई आहे। कारण मुंबईमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला होता की ठाकरे बंधू एकत्र आले होते, त्यामुळे एक राजकीय गणित बदलली होती, त्यामुळे सर्वांचं लक्ष हे मुंबईकडे लागलं होतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढाई आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळालेली आहे। आपण जर ठाकरे बंधूंचा विचार केला तर मराठी माणूस मुंबईपासून मराठी माणसाला वेगळं करणं, मुंबई वेगळं करणं, अदानी असेल, त्याचबरोबर भ्रष्टाचार असेल, अशा अनेक मुद्द्यावरती अण्णामलाईचं जे स्टेटमेंट असेल भाजपाचे नेते बॉम्बेबद्दल, हे असे अनेक मुद्दे या प्रचारात गाजले होते। आणि ह्या मुद्द्यांच्या अवतीभोवतीच या सर्व सभा असतील, प्रचार आहे, हा फिरत होता। खरं तर अदानीकडे पूर्ण महाराष्ट्र देण्याचा प्रयत्न आहे, मुंबई देण्याचा प्रयत्न आहे, भ्रष्टाचाराचे प्रयत्न 31 लाख कोटीचा भ्रष्टाचार युतीकडनं करण्यात आलेला आहे, असे अनेक आरोप ठाकरे बंधूंकडून करण्यात आले होते आणि ह्याच्यावरतीच मोठ्या सभा झालेल्या आहेत। आणि ह्याच्या उलट जर आपण भाजपा आणि शिवसेना पाहिलं तर भाजपा आणि शिवसेना विकास कामं, त्याचबरोबर 25 वर्ष ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेत काय केलंय, किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे, किती घोटाळे केलेले आहेत, यांनी मुंबई महानगरपालिकेची पूर्ण वाट लावलेली आहे। कोणत्याही विकास कामं केली नाही, तर विकास कामं आम्ही केलेली आहेत, येणाऱ्या कामातही आम्ही विकास कामं करणार आहोत। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल, अशा अनेक मुद्द्यांवरती युती म्हणजे सरकारमधले जे पक्ष आहेत, म्हणजे भाजपा असेल, शिवसेना असेल, यांनी प्रचार केलेला आहे। या अनेक मुद्द्यांवरती प्रचार झालेला आहे, पण खरं तर ही काटेकी टक्कर बोलू शकतो। ठाकरेंनी भावनिक हाक घातलेली आहे। अगदी त्यामुळे मुंबई महापालिकेवर सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे। आता वैयक्तिक भेटीगाठी सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि मुंबई नंतर जाऊयात राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये। आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे। अमर, आपण बघतोय मुंबई पाठोपाठ नागपूरकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। प्रचाराच्या तोफा थंडावल्यात, मात्र आता वैयक्तिक गाठी भेटी, गुप्त बैठकांचा सिलसिला सुरू होईल।
एकतर भाजपा मुंबईवर चढाई करून मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे बेमिसाल 20 साल असे म्हणत भाजप नागपूर आपला गड जो आहे तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्याचाच आज प्रत्यय अखेरच्या दिवसात सुद्धा आला. देवेंद्र फडणवीस यांची ज्या पद्धतीने जोरदार अशी बाईक रॅली झाली, तुफान अशी ही रॅली झाली आणि जवळपास 20 सीट ज्या होत्या म्हणजे 5 प्रभागांवर याचा पूर्णपणे प्रभाव जाणून आला. आणि संपूर्ण हा प्रचार जो होता भाजपाकडून विकासाच्या मुद्द्यावर झालेला म्हणजे विजयी हॅट्रिक केल्यानंतर आता परत बेमिसाल 20 म्हणजे 20 साल असं म्हणत भाजपाने या प्रचाराचा अखेरचा हा पुश केला. तर दुसरीकडे भाजप 125 जागांचा दावा करत आहे, तर काँग्रेस सुद्धा यावेळेला चांगल्या तगड्या पद्धतीने उतरलेली दिसते. 100 जागांचा दावा भाजपाच्या नंतर काँग्रेसने सुद्धा केलेला आहे. आणि सगळ्या या संपूर्ण प्रचारामध्ये एकीकडे भाजप विरुद्ध काँग्रेस ही लढत सुरू असताना यंदा सगळ्यात महत्वाचा की फॅक्टर जो ठरणार आहे बसपचं फॅक्टर. या संपूर्ण निवडणुकीत मोठा प्रचार झालेला दिसला नाही. बसपचं कॅडर किती सक्रिय शेवटल्या 1.5 दिवसात होतं त्याच्यावर बरंच काय निर्भर राहील, कारण की गेल्या वेळेस 22 जागा बसपाच्या होत्या आणि 10 जागा ते जिंकले होते. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस हा जोरदार असा प्रचार सुद्धा झाला. विकासाच्या मुद्द्यावरून भाजपने प्रचार केला तर त्याला खोडत कुठेतरी भ्रष्टाचाराचे आरोप लावले, विकासापासून शहराला दूर ठेवला असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. या दोघांमध्येच प्रामुख्याने प्रचार दिसून आला. बाकीचे इतर पक्ष फारसे प्रचारात दिसले नाही. वंचितचा थोडाफार प्रचार झालेला दिसला, पण बसप कुठेच दिसले नाही. आणि त्याचा फायदा कोणाला मिळतो हे सुद्धा या संपूर्ण या प्रचारानंतर 2 दिवसातच स्पष्ट होणार आहे. अगदी अमर, यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी संभाजीनगरमधून विशाल करोळे आपल्या सोबत आहेत. विशाल, आपण बघतोय काटेकी टक्कर संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. प्रचाराचा तोफा थंडावलेल्या आहेत. महायुतीतले पक्ष वेगवेगळे लढतायत, त्यांना आता MIMचं कडवं आव्हान पाहायला मिळत आहे. आणि आता गाठी भेटी असतील, वैयक्तिक प्रचार आता जोर धरताना पाहायला मिळतोय. काय सध्याची परिस्थिती? संदीप, जाहीर प्रचार आता संपलेला आहे, मात्र आता छुप्या पद्धतीने प्रचार सुरू होणार आहे. सोबतच आता निवडणूक विभागानं मतदारांच्या गाठी भेटी घेता येईल, वैयक्तिक प्रचार करता येईल असं सांगितलंय. त्यामुळे नेत्यांचं आणि उमेदवारांचे प्रयत्न आता संपणार नाही, तर अगदी 15 तारखेला सकाळपर्यंत हे प्रयत्न सुरू राहील. पक्षाचा कसा प्रचार करता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल असे हे प्रयत्न सुरू राहील. संदीप, एक गोष्ट महत्त्वाची संभाजीनगरची सांगावी लागेल की सुरुवातीला सगळेच नेते हे फक्त आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो असं सांगत होते. त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरनं मुद्द्यावर आले. संभाजीनगरमध्ये आपण झालेले राडे पाहिले, त्याच्यानंतर एकमेकांवर अगदी टोकाचे आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. आणि अखेरच्या टप्प्यामध्ये संभाजीनगरची निवडणूक जातीय प्रचारावर आली. ओवेसी बंधूंच्या सभांमधनं मुस्लिम धोक्यात आहे पद्धतीचा नारा देण्यात आला. त्यामुळे मुस्लिमांची एकजूट करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी केला. तर दुसरीकडे भाजपाकडूनही जर MIM सारखा पक्ष निवडून आला तर हिंदू धोक्यात आहे अशा पद्धतीचा प्रचार करण्यात आला. अगदी नितेश राणेंनी तुमच्या दुकानांवरची नावं सुद्धा बदलण्यात येईल, त्यामुळं भाजप गरजेचं आहे अशा पद्धतीचा नारा दिला. त्यामुळे संभाजीनगरची निवडणूक या 3 स्तरावरनं गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. अखेरच्या दिवशी या सगळ्यांनी अतिरेक गाठला. सगळेच पक्ष विकासाचं सोडून जातीय समीकरणावर आले. अगदी उद्धव ठाकरेंची सभा घेऊ देत, एकनाथ शिंदेंची सभा असू देत, की मग आज शेवटच्या दिवशी झालेली ओवेसींची सभा असू देत. त्यामुळं या सगळ्याचा परिणाम मतदानावर कसा होणार, विकासाच्या नावानं सुरू झालेली निवडणूक इथपर्यंत पोहोचली. आता मतदार राजा याच्याकडे कसं पाहतो हे सगळं अवलंबून असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढील 2 दिवस मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आहेत. बघूया आता कसा प्रचार होतो ते. अगदी यानंतर कोल्हापूरला जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत. प्रताप, आपण बघतोय कोल्हापूरमध्ये महायुती आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसनं आणलेल्या टॅगलाईन नंतर यामध्ये या सगळ्या प्रचारामध्ये रंगत आल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. आता मात्र जाहीर प्रचारात संपलेला आहे. नक्कीच जाहीर प्रचार जरी संपला असला तरी संदीप, आपण पाहिलं की छुप्या प्रचाराला खूप महत्त्व असतं. ते खऱ्या अर्थाने या निमित्तानं आता आपण पाहतो की सुरू झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जे महानगरपालिकेची निवडणूक आहे ती मुद्दे जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासूनचे जे मुद्दे होते तेच मुद्दे या प्रचारात आपल्याला पाहायला मिळालेले. आपण पाहतो की कोल्हापूरकरांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय असणारा थेट पाईपलाईनचा मुद्दा असेल किंवा शुद्ध पाण्याचा मुद्दा आहे, तो या निवडणुकीत अधोरेखित करण्याचा प्रयत्न आपण पाहतो की दोन्हीकडून करण्यात आलेला आहे. की एकीकडं काँग्रेस म्हणते की आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे, तर दुसरीकडं भाजप असेल किंवा शिवसेना असेल त्यांच्या वतीनं मात्र ह्या मुद्दा खोडून काढून कोल्हापुरात जर झाले असेल पाणी सुविधा तर
तर पाणी का मिळालेलं नाही, अशा प्रकारचा या ठिकाणी मुद्दा रेटण्याचा अगदी. प्रयत्न झालेला आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर रस्त्याचा प्रश्न, कोल्हापूर शहरात रस्ते अनेक झाले पण त्याचा उपयोग झाला नाही, अशा प्रकारचा एक सूर ओवाळण्यात आला. पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कोल्हापूर शहरातल्या बेसिक समस्यांच्या भोवतीच ही निवडणूक आपण पाहतो की फिरताना दिसलेली आहे. एकूणच आपण पाहतो की कोल्हापुरात महाविकास आघाडी विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतो की महायुती अशा प्रकारची लढत दिसत असली तरी काँग्रेस मात्र या ठिकाणी 75हून अधिक जागा लढवते. म्हणजे काँग्रेस विरोधात महायुती अशा प्रकारचं चित्र आहे. एकूणच आपण पाहतोय की येत्या 2 दिवसात म्हणजेच आपण पाहतो की 12-36 तास आता अवधी बाकी आहे मतदानासाठी. त्या काळामध्ये कशा प्रकारचा संपर्क होणार, कशा प्रकारे परत मतदारांना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यावर निवडणुकीची गणितं अगदी अवलंबून त्यामुळे आहे. पण या गाठीची गाठी भेटींमध्ये कोण बाजी मारतंय हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे.